हाय फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती. तर दिवाळीनंतर आल्यानंतर माझे दिवाळीचे जे शूटिंग केलेले व्लॉग आहे ते मी का टाकले नाही. तर चला मी तुम्हाला त्याच्याविषयी ते माहिती देते की इथे माझं किचनची तुम्ही हालत बघितलेली आहे की काय झालेली आहे. किचन गेलेलं आहे माझं फुटून. तर किचनचं जे पाणी होतं ना, तर बेसिंग पण आमचं जो ऑपोजिट साईडला होतं आणि किचन पण म्हणजे पाणी सगळं माझं ह्या साईडने यायचं. जिकडे बेसिंग होतं ना तिथे पाणी जात नव्हतं. तर हा प्रॉब्लेम जसं बांधलं तसं होतं किचन. मग ते ना हे आहेत कामावाले जे आहेत गवंडी काम करणारे आहेत ते आमच्या गावातलेच आहेत. खूप उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी किचन करून दिलेलं आहे. तर त्यांनी काय केलं, ते हे किचन जे आहे ते ह्या साईडनी म्हणजे त्यांनी उचलून धरलं आणि पाणी बरोबर बेसिंगकडे जाईल. माझं बेसिंग जे आहे ना तर ते आग्नेय दिशेला आहे. म्हणजे पाण्याचं जे आहे ते आग्नेय दिशेला आहे. तर आग्नेय दिशेला पाणी नको आहे असं म्हणतात, पण माझं पाण्याचं जे होतं तर ते त्या साईडने होतं. तर कोणी म्हणतं ईशान्य, म्हणजे ह्या साईडला लेफ्ट साईडला पाहिजे पाणी, जे पाहिजे बेसिंग ते लेफ्ट साईडने वास्तुशास्त्रानुसार डाव्या बाजूनी बेसिंग पाहिजे. माझं होतं उजव्या साईडनी, म्हणजे गॅसच्या पण उजव्या साईडनी असायचं. तर त्यामुळे ते नको होतं आणि ते बदलणं तर झालंच नसतं. पण देवाची कृपा म्हणायची की ते किचन गेलं फुटून आणि मला बेसिंग पाहिजे होतं डाव्या साईडने. आणि ते ॲटोमॅटिक आता फुटल्यानंतर काय करावं. फुटल्यानंतर मग नवीन किचन करायचं ठरलं. मग नवीन किचन म्हटल्यानंतर लगेच एल साईजचं किचन करायचं ठरलं. तर मी म्हटलं छोटं जरी केलं तरी चालेल, पण मग आता एल साईजचं करून घेऊया. आहे ते मटेरियलमध्ये जास्त काही खर्च नाही आला. तर सगळं मिळून सगळं 4-1 हजारामध्ये माझं किचन झालं. पहिलं मटेरियल जे होतं ते त्यांनी वापरलं. आता मला वाटलं की किचन जे आहे हे अगदी कमी वेळात होणार आहे, म्हणून मी गेले. माझं जे गायांचं होतं आवरायचं, मला तिथे गिन्नी काढायची, मला बराच वेळ लागतो बाहेर गेल्यानंतर. हे घरीच होते. तर त्यांनी जे किचनचं फोडायला चालू केलं ना, तर सगळं म्हणजे सगळी माझं दिवाळीचं आवरलेलं सगळी भांडी कुंडी माझी जागेवर रॅकवरतीच. तेच यांनी जे मशीन चालू केलं ना, जे कटिंगचं कोणतं मशीन होतं, तर सगळं घर माझं म्हणजे पूर्ण कपडे माझे सफेद, पूर्ण भिंती सफेद. कारण सिमेंटच फुटलं ना, सिमेंट फोडावं लागलं. भिंत पण त्यांनी जे आहेत भिंती पण फोडल्या आणि काय काय काम केलं आणि मला माहीतच नव्हतं. आणि माझ्या मुलांना पण काही एवढं आयडिया नाही की हे एवढं घरामध्ये ढवळं होणार आहे म्हणून. सगळं घर माझं सफेद झालं. तुम्ही बघितलेलं आहे, किचन पण, भांडी पण आणि सगळं. तर हे किचन असं फुटलेलं आहे. आणि इकडे नळ आहेत. आता हा नळ इथला काढून घ्यायचा आहे. आणि ह्या कडेने ज्या फरशा बसवलेल्या होत्या ना, तर ह्या माझ्या हॉलमधल्या ज्या फरशा आहेत ना, त्या उरलेल्या इथे बसवलेल्या होत्या. हे पण खूप बजेट कमीमध्ये काम केलं होतं. तर आता हे सगळं नवीन करून घ्यायचं आहे. म्हणजे आहे हेच ठेवायचं आहे, फक्त थोडंफार बेसिंग इकडे करून घ्यायचं आहे. तर ते हे काढून घ्यावं लागणार आहे. म्हणून रॅक पण आम्ही इकडची काढून घेतलेली आहे. घरामध्ये दिवाळीचं आवरण्यापेक्षा पण बेकार परिस्थिती झालेली आहे. तर हे किचनचं काम जेव्हा चालू केलं तर ते 8 दिवस म्हणजे चालू होतं कंटिन्यू. 8 दिवसामध्ये मला अजिबात वेळ नव्हता. किचन मी त्या घरामध्ये शिफ्ट केलं होतं पलीकडच्या, कारण मग इकडे जागाच नव्हती किचनला. स्वयंपाक पण मी तिथेच करायचे, पलीकडच्या रूममध्येच करायचे, जिथं बेड वगैरे होतं तिथेच स्वयंपाक करायचे. आणि हे बघा असं सफेद झालेलं आहे. हे मी आल्यानंतर बघितलं ना, तर मला मी म्हटलं की ते कसं करून ठेवलं आहे तुम्ही. आणि तुम्ही सांगायचं ना अगोदर की एवढा सगळा पसारा होणार आहे, कारण त्यांना तर अनुभव होता, आम्हाला तर काय अनुभव नव्हता. आणि हे बघा बेसिंगची नळी एवढी छोटी करून ठेवलेली होती ना, तर ते म्हटलं एवढी छोटी नळी मी अजून कोणाचीच पाहिलेली नाही. तुम्ही कसं काय इथे ही छोटी एवढी नळी टाकलेली आहे. म्हटलं आम्हाला पण काही माहिती नाही आहे, पण जसं आले मी तर तशीच राहिली इथं. तर आता ही नवीन किचन कसं होणार आहे, तर छान होणार आहे नवीन किचन. यापेक्षा पण थोडंसं एल साईजमध्ये जाणार आहे. आता इथे पण वाढून घेतलं असतं, पण म्हटलं ठीक आहे इथूनच पुन्हा सुरुवात करूया. इथे बेसिंग राहणार आहे. तर ह्या इथे बेसिंग राहिल्यानंतर किचन माझं सगळं खाली गळतं आहे. म्हणजे खाली ह्या साईडनी आणि त्या साईडनी गळायचं. तर बेसिंगचं भांडं वगैरे आता ते काढून झालेलं आहे. आता त्यांच्या पद्धतीने ते फिटिंग करणार आहे. तर काय होतं की काम करायला गेले 1 आणि झालं 2. आणि याच्यामध्ये माझे विनाकारण आता आमचे पैसे जरी गेले ना, तर चला आता 2-3 वर्ष जे आहे ना, तर असं वाटतं की छान किचन पाहिजे. पण किचन छान जरी म्हटलं तर बघूया आता पुढं काय होतं ते. आणि सगळं पसारा झालेला आहे. इथं माझा मेन प्रॉब्लेम आहे की घरातला पसारा लवकर आवरणं म्हणजे शक्य नसतं. मला हा माझा एकदम मूळ म्हणजे मला ते होतच नाही आहे. आता हे म्हटल्यानंतर माझ्या अंगाला काटा आलेला आहे, कारण मला बाहेरचं मी किती काम करेल, पण घरातलं काम पण मला करावं तर लागतं, पण नाही जमत आहे एवढं चांगल्या पद्धतीने. आता बेसिंग असं आलेलं आहे बघा, किती सुंदर केलेलं आहे त्यांनी. तर बेसिंगमध्ये जराशी भांडी आहेत. आता इथे गॅस ठेवायचा आहे आणि मिशोवरून 1-2 बरण्या ठेवायला मी त्याचं स्टीलचं घेतलेलं आहे. आता हे सगळं घासून काढायचं आहे, कारण हे काही गेलेलं नाही. आम्ही खूप घासले याला, पण ते काही जाईना. आता सिमेंट त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे, तर ते म्हटले ते दम्मादम्माने जाणार आहे, लगेच नाही जाणार ते. आम्ही खूप वेळ भिजवलं. पण आता पाण्याचा जो उतार आहे तो ह्या साईडने गेलेला आहे, डाव्या साईडने. तर बाकीचा पसारा जो आहे सगळा तसाच आहे खाली. सगळा नाही आहे, बऱ्याचपैकी कमी झालेला आहे. तर माझी जी मुलगी आहे, मी जिला माझी लक्ष्मी समजते, तर चला
तिने इथे आता पूजा केलेली आहे किचनची. मी तिच्याकडूनच करून घेतलेलं आहे. मी पण केलेली आहे, पण मग मी तिला पहिल्यांदा म्हटलं की तू कर, कारण तुला खूप हौस होती चांगल्या किचनची. पण मग तिला असं भारी असं मॉडर्न किचन आवडत आली तिला. तर तिचं म्हणणं आहे की छान असं किचन करायचं आहे. तर इथे स्टाईल पण बसवायच्या राहिलेल्या आहेत. आता ते म्हटले की लगेच नाही, नंतर बसवतो. त्यांनाही वेळ नव्हता बसवायला आणि स्टाईल आमच्याकडे लगेच नव्हत्या पण, कारण ह्या सगळ्या फुटलेल्या आहेत आणि शिल्लक अशा जर पाहिजे ना तर त्या आता जरा आम्हाला चांगल्या पद्धतीच्या घ्यायच्या आहे. किंवा माझं तर चालू आहे की छान असं किचन मॉडर्न बनवायचं आहे. पण आता बनतं की नाही हे चालू आहे. पण बनवायचं तर एकदम मस्त पॉशमध्ये. तर चला, आधी तिने जे आहे ना आता पूजा केलेली आहे. तर गॅस इथे आणायचा आहे. तर 8-10 दिवस माझ्या याच्यात गेल्यानंतर खूप नवीनच सगळं मला ह्या घरातून त्या घरात न्यायचं. त्या एकाच रूममध्ये तिथे सगळं म्हटल्यानंतर मला जमत नव्हतं सगळं. म्हणून नाही ना मी पटकन इथं ते आहेत गॅसचं जे आहे गॅस वगैरे पुसून घेतला आणि इथे किचन आम्ही चांगलं घासून काढलं. हे किचन तर मी 4-5 वेळा घासून काढलेलं आहे. तर घासल्यानंतर आता आम्ही इथे आलेलो आहे. आता पूजा झाली की लगेच आजपासून आम्ही इथे सुरुवात करणार आहोत. तर मला वाटतं हा 15 दिवसापूर्वींचा व्हिडिओ आहे. पण म्हटलं की हे पण सांगावं की आपल्या घरात आपण नवीन काहीतरी काम केलेलं आहे आणि किचनचं हिनं दर्शन घेतलेलं आहे. तर 8-10 दिवस माझं घरातलंच आवरत नव्हतं, तेव्हा मी बाहेरचं आवरून शूटिंग कशी करणार असा प्रश्न होता. तर अशा पद्धतीने माझे ब्लॉग 8-10 दिवस त्या टायमिंगमध्ये येत नव्हते. आणखीनही बरेचसे जे आहे दिवाळीचे पण मी शूटिंग वगैरे केलेली, ते पण ब्लॉग मी टाकले नव्हते. तर चला, मी माझा ते व्हिडिओ ते संपवते. तुम्हाला हे माझं छोटंसं किचन कसं वाटलं? आता अजून किचनचं जे आहे स्टाईल वगैरे टाकायची आहे, पण ते कधी होतं ते नाही सांगू शकत. आता जेव्हा होईल तेव्हा मी व्हिडिओ नक्की टाकेल. तर मग आता माझा व्हिडिओ ते संपवते. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला, टाटा आणि बाय बाय.